काकू, गौरीला हा रंग चांगला वाटेल की हा? हा 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 छान वाटतोय ना. हा हा मला वाटलंच होतं, मला पण हाच आवडलाय. आपली आवड निवड जुळते हा. जरा घाई होते असं नाही वाटत का तुम्हाला? काका, काही आता कसली नाही, आता आमचा साखरपुडा ठरल्यावर मुलाकडून कपडे घ्यायचेच असतात ना, तर हेच कपडे समजा आता. बापरे, बघता बघता आपण गौरीच्या साखरपुड्याची तयारी करतोय. दिवस किती पटकन जातात ना. माधवी, अजून काही पक्क झालेलं नाहीये, तेव्हा उरळून जाऊ नकोस. हा नाही नाही, तुम्हाला नाही हो, हिला सांगतोय. अच्छा, ते आमच्या गौरीच्या मनात नक्की काय चाललंय ना, ते अजून आम्हाला कळलेलं नाही. अभ्यासच आहे. हाय. हाय. मला वाटतं गौरीला अभ्यासाची आवड आहे आणि अभ्यासाला गौरीची नाही. पण तसंच, अगदी तसंच या साड्यांना गौरी आवडली. आता गौरीला ही साडी आवडली पाहिजे नाही. साडी. अरे हो की नाही? काय झालं? काय झालं? तुला तुला थकल्यासारखं वाटतंय का? चल 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 बाहेर फिरून येऊ, तुला एकदम फ्रेश वाटेल. बाबा, आम्ही बाहेर गेलो तर चालेल का? अहो पण नाही, फार लांब नाही जाणार, आम्ही इथेच जवळपासच जाऊ. जस्ट फिरायला घेऊन जातोय, लग्न करायला नाही. गौरी, अगं राघवराव इतके म्हणतात तर जाऊन ये ना. राघवराव. माझ्यापेक्षा आईलाच खूप लग्नाची घाई आहे. राघवराव. बरं, मग जाऊ का बाबा? लगेच तिला मी पाठवतो. हा, ओके, येस. पण नाही नाही, आपण लगेच येऊया, एकदम तुला फ्रेश वाटेल, तिला एकदम फ्रेश वाटेल. हा, चल कॅफेमध्ये जाऊया. चल 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 चल. अरे थँक्यू बाबा, बाय बाय बाय. रागिणी, तू खाणारच दडपे पोय. हे असं तोंड देखलं नाही हं विचारायचं. माहितीये मला, तुमच्या लाडक्या बंधुरायांसाठी बनवल्यात ना. अगं असं काही नाही, सगळ्यांसाठीच बनवलेत मी. काय करायचं ग तुझं? का का अगं अभि तुला इतकं बोलला तरी तू त्याच्यासाठी त्याची फेवरेट डिश बनवलीस. झालं, कळलं का तुला दादा आमच्यावर चिडलाय ते? हे बरं आहे हं. नाही म्हणजे तुम्हा भावा बहिणींचं नातं तेवढं घट्ट आणि आम्ही भाऊ बहीण म्हणजे सावत्र, हो का? आमच्या यांच्यानं पोटातच काही राहत नाही बाई. ऐक, घरातली गोष्ट घरात राहते हे महत्वाचं नाहीये का? हं? चेन तुझ्याकडे कशी काय आली? रागिणी, अगं सांग ना, ही चेन. गौरी, मला वाटतं आपण यांना लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. काय आपण रोज भेटून गप्पा मारून वेळ वाया जातोय, काहीच घडत नाही. राघव, पण आपलं आधी बोलणं झालं होतं ना की आपण वेळ घेणार आहोत म्हणून. हा, आणि राघव, मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. तुझं काम, तुझं जॉब, तुझ्या आवडीनिवडी काहीच नाही. मी तुला ह्या आधीही सांगितलंय, मला माझ्या पायावर उभं राहायचंय, माझं शिक्षण पूर्ण करायचंय. बस एवढं? नाही म्हणजे तुला तुझ्या पावा, नाही नाही नाही, समज गया एकदम एकदम पुरा समज गया.
मला वाटलं की मी तुला आवडतच नाही. नाही, पण मी तुला तुझा पूर्णपणे वेळ देणार आहे. डन 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 डन. नाही नाही नाही, हे बघ मला आहे ना खूप भीती वाटत होती यार, पण तू माझं आहे ना टेन्शन असतं ना एकदम हलकं करून टाकलं. नाही, एक मिनिट, मी तुला तेच सांगतेय की आपल्याला एकमेकांबद्दल काहीच माहित नाही अरे. म्हणजे बघ ना, जर लग्न करायचं असेल तर एकमेकांविषयी ओढ असायला हवी ना, एकमेकांवर विश्वास असायला हवा. आता आपण एकमेकांना भेटून भेटून विश्वास वाढेलच की, आणि ओढही. प्रेमाचं काय? हे बघ, जर संसार करायचा असेल ना तर प्रेम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे चेन तुझी आहे ना? कुठून आली? मी आणली सोडून. असं काय करतोयस अभि? तू तुझ्या बहिणीला दिलीस, तशीच मी माझ्या दादाला दिली असं समज ना. प्रश्न चेनचा नाहीये रागिणी, प्रश्न चुकीच्या वागण्याचा आणि ॲटिट्यूडचा आहे. हे बघ, शेखर दादा चुकलाय याबद्दल काही शंकाच नाही. अरे पण त्या चुकीची भरपाई बहिणींनी केली एवढंच. आफ्टर ऑल वी आर फॅमिली, राईट? मी कधीच भरपाई मागितली नव्हती रागिणी. तुम्हाला माझा मुद्दाच लक्षात येत नाही. आपण कुटुंब म्हणतो ना एकमेकांना. मग पैसे माझे गेले काय किंवा हिचे गेले काय याने काहीच फरक पडणार नाहीये. फरक तेव्हा पडणार आहे जेव्हा ते चुकीच्या कारणासाठी खर्च होतात. अर्पिताची, आभाची, शेखरची मला काळजी वाटते ना, म्हणून मी ओरडलो, म्हणून चिडलो. दादा, आय एम सॉरी. मी काल तुला असं बोलायला नको होतं. इट्स ओके. मी तुला मागेही म्हटलं होतं अर्पिता, माणसाला स्वाभिमान असायला काहीच हरकत नाही, पण त्या स्वाभिमानाच्या मागे दुसरं कोणी लपत नाहीये ना, ते एकदा बघायला पाहिजे. आणि अर्पिता, एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवर तू पटकन विश्वास ठेवतेस, पण त्याचा फायदा घेणारा कोणी आजूबाजूला आहे का हेही बघायला पाहिजे ना. कोथिंबीर जरा ना कमीच आहे. छान झालेत पोहे. जोपर्यंत मला आतून तुझ्याबद्दल काही वाटत नाही ना, तोपर्यंत मी लग्नाचा निर्णय नाही घेऊ शकत. आणि सॉरी, पण आत्ता मला निघावं लागेल, कारण मला अभ्यास आहे. अरे, मला अभ्यास करायचा आहे माझा पूर्ण. आपण नंतर भेटूयात ना निवांत? नाही, टेक केअर. कुठून आला? अरे विघ्नेश कुठून आणि कसा येतो हे ज्या दिवशी लोकांना कळेल ना, त्या दिवशी या विघ्नेशचा खेळ संपला. तुमच्या खेळाचा राहू दे, पण तुमच्या पुतळीला लपाछुपी आवडते काय हो? नाही, नेहमी माझ्याबरोबर धप्पा 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 करत असते. अहो, एवढं चांगलं स्थळ आलंय, ॲक्सेप्ट करायला नको का? हे बघ पोरा, तुला हे लग्न का करायचंय? कारण तुला हवी आहे परदेशात नोकरी, आणि नोकरीसाठी हवा विजा, आणि विजासाठी पाहिजे बाईक. आणि तसंही तू त्या बायकोला तुझ्याबरोबर परदेशात घेऊन जाणार नाही, बरोबर ना? म्हणजे ती अशी पाहिजे की तू तिकडे फॉरेनला मजा मारत असताना ती इकडे तुझ्या आईवडिलांकडे बघेल, घरात धुनी भांडी करेल. हां, बरोबर ना?
म्हणजे आता अशी मुलगी मिळवायची म्हटल्यावर जरा दम नको का धरायला? हं? आता मला दम लागेल. हं? या वर्षभरात होईल ना लग्न? हा, म्हणजे तू तर असा म्हणतोय जसं सगळे पैसे तू मला ॲडव्हान्समध्येच दिले आणि मी तुझं कामच करत नाही. हा, जसे पैसे टप्प्याटप्प्याने येणार तसं काम पण टप्प्याटप्प्यानेच होणार. पण काम होईल ना लवकर? हे बघ, मी माझ्या पुतणीला आणि माझ्या भाऊ भाऊजाईला चांगलं ओळखतो. अरे तुझं काम 100% होणार. आता राज्य तुझ्यावर आलंय, तेव्हा जरा शोधाशोध करा. हं? आता माझ्या पुतणीवर लवकरच राज्य येणार. तुमची पुतणी आली. दादा, डबा. काय तू बोलणार नाहीस का अजून माझ्याशी? रागवल्यास का अजून? म्हणजे तू वर्षानुवर्ष हवं तेव्हा हव्या तितक्या वेळा माझ्यावरती चिडू शकतेस, पण मी मात्र तुझ्यावर एकदाही रागवायचं नाही. ते वेगळं आहे दादा. त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. तुझ्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय माझं. माझी आई गमावली आहे मी. माझी आई? मग माझे कोण होते? आधीच मला त्या गोष्टीचा इतका त्रास आहे अर्पिता. त्या गेटमधनं मी अजूनही बाहेर पडू शकत नाही. त्यात तुम्हाला अशी मधनं सतत टोचत राहा त्या विषयावर. अच्छा, म्हणजे मी टोचून बोलते म्हणून तू असा वागतोस माझ्याशी? अजिबात नाही. का नाही डबा नेस काल मी करून ठेवला होता तो? किती वाईट वाटलं मला. आय एम सॉरी. तुला दुखवायचं म्हणून तसं नाही केलं मी. पण तुझ्या भाबडेपणाचा कोणीतरी गैरफायदा घेतोय ना अर्पिता, ते खरंच बघवत नाही मला. दादा रे, तुझ्यासारखे सगळे नसतात ना, कर्तृत्ववान तत्वनिष्ठ. आम्ही खूप साधी माणसं होता रे. आमच्याकडनं होतात चुका आणि इथून पुढेही होतील कदाचित. मी म्हणजे आपण सगळे एक नाही हो. दादा, मी हुशार नाही येणार आहे तुझ्या एवढी. आता खूप फरक पडला असता. मी पण कुठेतरी नोकरी केली असती, 4 पैसे कमवले असते. आमच्या यांच्यावरचा लोड जरा कमी झाला असता ना. आपण किती पैसे कमवतो यापेक्षा सुद्धा ते कसे कमवतो हे जास्त महत्वाचं असतं अर्पिता. आणि नसशील तू पैसे कमवत, पण तुझे घरात काम करतेस ना अर्पिता, ते त्या पैशांपेक्षा सुद्धा खूप महत्वाचं आहे. राबत असतेस दिवसभर तू, पायाला भिंगरी लावल्यासारखं घरामध्ये. सगळ्यांचं हवं नको ते बघतेस, कोणाला काय हवं का नाही ती चौकशी करत असतेस. किती काम करतेस तू घरात. तुझ्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही अर्पिता, पण ज्याच्याबद्दल आहे ना त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण मी जर विषय काढला ना तर त्याच्यावर आपल्यात वाद होतो. चला, आणि थँक्यू डबा दिल्याबद्दल. दादा, आमचे कसे आहे ते मला कळत नाही असं वाटतं का तुला? पण एकदा लग्न झाल्यानंतर आपला जोडीदार जसा आहे तसा स्वीकारावाच लागतो. आणि तुला नाही कळलं, कारण तुझा प्रेमावरच विश्वास उरला नाहीये आणि लग्नावरही उरला नाही. चल अनु, अगं थोडी यार 5 मिनिटं बोलू दे ना त्याच्याशी प्लीज. तू एक काम कर, तू हे सगळं पहिले अण्णा काकांना सांग, मग 5 मिनिटं नाही 5 तास बोलत बस त्याच्याशी. हा चल. हा यार, तू पण ना गौरी, कधी कधी मला असं वाटतं ना की अण्णांपेक्षा पण तूच माझ्या लव्ह स्टोरीतली प्यार की दुश्मन आहेस. हो ठीक आहे, जा जा तू त्याला भेटायला जा, त्याला भेट. आणि मग तुम्हाला अण्णा काकांनी बघितलं ना की रडत रडत माझ्याकडे येऊ नको.
हे यार गौरी, असं नको ना बोलू. तुला सांगते, मला ना कधी कधी खरंच असं स्वप्न पडतं आणि झोपेतून असं धाडकन उठायला होतं माहितीये. अनु, अगं मग सांगून टाक ना अण्णा काकांना. प्रेमच करतेस ना तू. आई वडिलांपासून लपवायची काय गरज आहे? आणि तसं पण चांगला मुलगा आहे सौरभ. अण्णा काका ऐकतील अगं. गौरी, एकतर ना अण्णांना हे लव्ह मॅरेज हा मुद्दाच पटणार नाही, आणि त्यात तो आमच्यातला पण नाहीये. त्यात अजून शिक्षण पण संपलेलं नाहीये, आणि नोकरी लागायला पण 1 वर्ष बाकी आहे. या अशा परिस्थितीमध्ये मी अण्णांना काय सांगू? मला सौरभशी लग्न करायचंय. हो, सांग त्यांना तुला त्याच्याशी लग्न करायचंय ते. आणि लग्न करण्यासाठी ना प्रेम असावं लागतं, जे तुमचं आहे आणि खरं प्रेम आहे. त्यात सौरभ पण चांगला मुलगा आहे, त्यामुळे अण्णा काकांना ऐकावंच लागेल. पण अनु, प्रेम खरं असलं ना की तेच जिंकतं. प्रेम मी चक्रावून गेले होते. मी स्वतः प्रिन्सिपल मॅमची मुलगी तिथे असताना एक वेगळीच मुलगी माझ्या समोर येऊन म्हणत होती की मी प्रिन्सिपल मॅमची मुलगी आहे. गौऱ्या 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 गौऱ्या, माही आज कॉलेजला येणार आहे. आणि ऐक ना, आज जर तो कॉलेजला येणार असेल तर प्लीज मला त्याला इंट्रोड्यूस करशील. प्लीज 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 प्लीज. हो पल्लवी, तो कॉलेजला येणार आहे आणि तुझ्याशी बोलायला येणार आहे. काय? माझ्याशी बोलायला येणार आहे? पण तू माझ्याशी, पण तू मला ओळखतच नाही. अगं तरी तो तुझ्याशी बोलायला येईल, कारण मी त्याला असं सांगितलंय की तू प्रिन्सिपल मॅमची मुलगी आहेस म्हणून. सिरियसली? हो पल्लवी, हो. त्याला फक्त प्रिन्सिपलच्या मुलीशीच बोलायचं होतं, म्हणून मी मुद्दाम त्याला असं सांगितलंय. ठीक आहे? हा, इतके दिवस माझं डोकं खात होतीस ना मला माहीसोबत मैत्री करायची म्हणून. आता सगळं तुला सांभाळायचं आहे. ठीक आहे? पडशील. गौऱ्या, माहेशी फ्रेंडशिप करायला मी प्रिन्सिपलचीच काय, पंतप्रधानांची मुलगी बनायला पण तयार आहे. गौऱ्या गौऱ्या, तुला सांगते, माझी फक्त त्याच्याशी ओळख होऊ दे, मग बघ मी पटकन सांभाळून घेईन. चालेल. हा, हे तो आला. तो आलाय, मी निघतो. सगळं तुला सांभाळायचं आहे. ठीक आहे? ते शुद्ध लेखनाची चूक ती सुधारत होते. तू प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहेस? हो. तन्वी, अगं असं कसं शक्य आहे? आणि मुळात असं का करेल कोणी? अगं बाई, खरंच मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, कानांनी ऐकलंय तिला माहीशी बोलताना. ती त्याला असं सांगत होती की ती तू आहेस, म्हणजे ती प्रिन्सिपल मॅमची मुलगी. सॉरी. आता त्याला असंच वाटणार ना की ती तू आहेस, म्हणजे ती प्रिन्सिपल मॅमची मुलगी येते. तन्वी, अगं काहीतरी कर. मी काय करणार आहे? अगं जा विचार. सांग त्याला की तू प्रिन्सिपल मॅमची मुलगी असते, म्हणजे माझं सिक्रेट अख्ख्या कॉलेज समोर यायला. तन्वी, कम ऑन. आणि हे सगळं जर आईला कळलं तर काय होईल माहितीये ना तुला? नको, त्यापेक्षा मी ह्या सगळ्यात पडतच नाही ना. अगं तन्वी, ऐक. ऍक्च्युली अरे, मला आईने असं बाहेर कोणाशी बोलताना बघितलं ना, ते खूप चिडते. म्हणून मी तुला म्हणाले की आपण क्लासरूम मध्ये येऊन बोलूयात.
तन्वी बघ, ती माहीला इम्प्रेस करते प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहे सांगून. ही मुलगी आहे ना, खोटारडेपणाचं वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे माही पल्लवीच्या प्रेमात पडणार का? ए, अरे डायरी दे ना. देऊ मी देतो एक एक. अरे ए, 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 ए.